वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी बनवते नाश्त्यासाठी मुगाचे आप्पे. त्यासाठी मी आप्प्याची तयारी आधीच केली, फक्त टाकायचे आणि चटणी बनवायची. आता रिद्धी नाश्ता करायला आणि मायराला पण द्यायचा नाश्ता. तर चला पटापट आपण आप्पे बनवून घेऊया तोपर्यंत. ट्राय करत होती पण ते काय झालं मला माहीत नाही. ते फसलं. म्हणजे मी जेव्हा उलटं करायला जात होती ना तेव्हा ते तुटत होते, म्हणजे त्याचा भुगा होत होता. बहुतेक पाणी जास्त झालं असेल, नाही तर रेसिपी बघण्यात काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मी डायरेक्ट आता डोसेच बनवायला घेतले. डोसे छान येत आहेत. हां, ऑलरेडी ते डोसा तयार आहे. डोसा छान येतो पण फक्त आप्प्यातमध्ये काहीतरी फॉल्ट झाला आहे. नक्की काय झालं आहे झाले, पण आप्प्यांमध्ये काय फॉल्ट झाले ना ते एकदा चेक करावं लागेल व्हिडिओ. कारण की मला म्हणजे आप्पे येतात, पण हे मुगाचे आप्पे मी फर्स्ट टाईम करत होती. फर्स्ट टाईम म्हणजे मी यूट्यूबला बघितली रेसिपी आणि डाएटच्या याच्यात पण ही रेसिपी येत होती मुगाचे आप्पे म्हणून. मी काल असं सर्च केलं तर बघत होती, तर ते म्हणजे तसं तसं त्यांनी दाखवतच तसं मी सेम तसंच केलं. पण की काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. म्हणून मी आता डोसेच बनवायला घेतले. जाऊ खायचे 2, पण नाटकं एवढी करायची पूर्ण खरं. आता पसारा झाला. आता आप्याचं भांडं, डोसेचं भांडं, चटणी बटणी बाबा. त्यापेक्षा 2 अंडी खाल्ली असते तर बरं झालं असतं. आत्ता बघू नाही नाही उलटतच नाही, म्हणजे मात्र प्रॉब्लेमच झाला याच्यात. डोसेच्या चला रेडी आहेत. असे काय डोसे रेडी आहेत. आता मी ते रिद्धीला देते पहिले बनवून, नंतर मी बनवू नंतर. कारण की तिला हॉस्पिटलला जायचं आहे. तिचं आज 8 दिवसांनी तिला सलाईन लावायचं. म्हणजे आज गुरुवारी, मागच्या गुरुवारी लावलं होतं, तर आता ह्या गुरुवारी पण तिला सलाईन लावायचं आहे. त्यामुळे तिला आता पहिला नाश्ता देते, मग ते जाईल सलाईन लावायला. मायराला तर इथे नाश्ता दिला ऑलरेडी. गेले आणि आता मी जेवण बनवते, मसाले भात. कारण की मला एका ठिकाणी सुवासिनीसाठी जेवायला बोलवलं आहे आणि मी तिकडे जाणार आहे जेवायला. मग विशाली इकडं असेल त्याच्यासाठी मसाले भात बनवते आणि डोसे आणि चटणी तर त्याला द्यायचीच आहे. त्यामुळे म्हटलं म्हणजे थोडा मसाले भात घाला त्याच्यापुरता. म्हणून मी आता मसाले भात घातला इथे आणि आता ती भांडी वगैरे घासून घेते. 2 वाजता त्यांनी बोलवले मला जेवायला, त्यामुळे 2च्या आधी सगळं आवरून घेते, म्हणजे मी तिकडे जायला मोकळे. आणि कधी पण असं विचार आला का नाही आजपासून डाएट करायचं किंवा कालपासून करायचं, म्हणजे असं 2 दिवस झाले मी करते, बट असं मध्ये काहीतरी अडथळा येतो आहे. म्हणजे कसं की आता काल 2 दिवस झाले मी गोड काहीच खाल्लं नव्हतं आणि आज जेवायला बोलवलं, मग तिथे पुरणपोळी गोड जाणारच. असं होतं आहे. म्हणजे का होतं आहे काय होतं आहे काहीच माहीत नाही. आणि कधी कधी असं होतं की आठवडाभर होतं आहे डाएट, पण नंतरला असं होतं की कोणतरी काहीतरी आणते बाहेरून खायला, सँडविच म्हणा, फ्रँकी म्हणा किंवा समोसे, वडापाव, तर मग ते खाण्याची क्रेविंग होते. आणि आजकाल एवढी भूक लागते प्रचंड होते. म्हणजे एवढी भूक लागते ना मला समजत नाही मी काय होते काय नाही. मी पाणी पिऊन ती भूक मरून म्हणजे हे करते, पण खूप भूक लागते. पण ती नक्की क्रेविंगची भूक आहे का कसली भूक माहीत नाही. भूक लागते का, थंडीमुळे पण भूक लागू शकते, ही भूक तर जास्तच लागत होते. म्हणून मी माझं दिवसाचं डे रुटीन बनवलं. म्हणजे कसं जेवण, काय काय खायचं नाश्त्याला, काय काय मध्ये काय काय खायचं, ते सगळं मी करते आहे. बट असं मध्ये काहीतरी येतं का नाही, मूड ऑफ होतो माझा. तर तिकडे जायचं म्हटल्यावरती तर जेवायला लागेलच तिथे गेल्यावरती. मग असं होतं की आजचा दिवस गेलाच, म्हणजे काय मी हे नाही करत, डाएट नाही करणार. बट मी मम्मीला विचारलं, मी त्यांना नाही सांगू का. मम्मी म्हटली की सुवासिनींना बोलवलेलं चांगलं असतं, भाग्य लागतं तू जाऊन निदान तू अर्धी तरी पोळी खाऊन ये, तुला जर 1-2 असेल खायचे तर. म्हणून मी जाते आता पटपट सगळं आवडून. बघूया आता डाएट किती दिवस सक्सेस होते आणि किती दिवसात मी बारीक होते. त्याच्यात तर खूप बारीक व्हायची, पण मला नाही वाटत होईल म्हणून लवकरच. टाईम लागेल जरा, कारण की म्हणजे टाईम तर लागणारच आहे. कारण की माझ्या म्हणजे असं पुढे असं काय कोणती गोष्ट बघितली म्हणजे खाऊशी वाटते, म्हणून जरा टाईम लागेल. पण मी थोडं ॲडजस्ट करते, थोडं प्रमाण कमी केले मी जेवायचं पण. नाश्ता पण टाईम टू टाईम, जेवण टाईम टू टाईम, साखर आणि शुगर पूर्णपणे बंद केले. त्यामुळे होईल असं वाटतं आहे. बघूया, तुम्हाला दाखवेलच.
रिझल्ट सवासणीच्या इथून आणि मायरा झोपली होती म्हणून मी पण झोपले थोड्या वेळ. आता मी उठले 5 वाजले. जेवण बनवायचं विशालचा टिफिन बनवायचा मटकीची भाजी आणि चपाती. त्यामुळे मी आता पटकन जेवण बनवते. भाजी चपाती करते आणि भाकरी करायची. हे थोडा मी लवकरच जेवणारे 7च्या त्यामुळे पटपट जेवण आता आम्ही करतोय देवबाप्पा. मायरा काय करतोय आपण? देवबाप्पा करतोय आम्ही आता. पण दिवाबत्तीला करतोय. तू काय दिलं बाळा देवबाप्पाला? केळ दिलंस का? कोणाला खायचं? देवबाप्पाला खायचं. अंबाला पण खायचं. ओके. दिवाबत्ती केली आणि खाली गेलो. हळदी कुंकवाला बोलवलं होतं आज खूप जणांनी. मार्गशीर्ष गुरुवार लास्ट गुरुवार होता त्यामुळे तिकडे जायचं होतं हळदी कुंकवाला. मायराला रिद्धिका ठेवलं आणि मी हळदी कुंकू करून आले सगळ्यांचे. त्यानंतर जेवलं वगैरे. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.